तो डायरेक्ट आवाज येतोय आता सगळ्यांना? तर नेक्स्ट जे आहे आपण कंपॅरिझन स्टडी करणार आहे. तर कंपॅरिझन बिटवीन दॅट इज कंपॅरिझन बिटवीन इलेक्ट्रिक सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट. तर क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 4 मार्क्ससाठी कंपॅरिझन जे आहे विचारलं जातं. कम्पेअर इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट. तर कंपॅरिझन जे आहे इथं मेन्शन केलेलं आहे इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किटमधलं. तर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आपण काय करतो, करंट मेजर करतो. मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय, फ्लक्स मेजर करतो. तर करंटची डेफिनेशन जी आहे ती तुम्हाला सांगितली. तर करंट मीन्स व्हॉट, दॅट इज नथिंग बट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू कंडक्टर, दॅट इज कॉल्ड ॲज करंट. किंवा फ्लक्स जे आहे मॅग्नेटिक सर्किटमध्ये दॅट इज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, दॅट इज कॉल्ड ॲज फ्लक्स. तर आपण फ्लक्स जे आहे फायने रिप्रेझेंट केलेलं. तर इथं कंपॅरिझनमध्ये फर्स्ट पॉईंट जो आहे दॅट इज पाथ ट्रेस्ड बाय करंट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक सर्किट, आणि पाथ ट्रेस्ड बाय मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक सर्किट. तर इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आपण करंट मेजर करतो, मॅग्नेटिक सर्किटमध्ये फ्लक्स जे आहे ते मेजर करतो. तर करंट जो आहे दॅट इज रिलेटेड टू टर्म EMF. तर EMF मीन्स इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज ड्रायव्हिंग फोर्स इन इलेक्ट्रिकल सर्किट. युनिट जे आहे EMFचं व्होल्टमध्ये काय करतो आपण सर्किटमध्ये EMF जे आहे ते मेजर करतो. देन मॅग्नेटिक सर्किटमध्ये MMF पॅरामीटर, दॅट इज MMF मीन्स मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स जे आहे आपण काय करतो मॅग्नेटिक सर्किटमध्ये मेजर करतो. तर MMF इज नथिंग बट दॅट इज ड्रायव्हिंग फोर्स इन मॅग्नेटिक सर्किट. MMFचं युनिट जे आहे दॅट इज अँपियर. टर्म्समध्ये काय करतो MMF जे आहे सर्किटमध्ये आपण मेजर करतो. देन नेक्स्ट पॅरामीटर जो आहे की करंट जो आहे दॅट इज मेजर्ड इन दॅट इज इन इलेक्ट्रिक सर्किट मेजर्ड इन अँपियर. तर करंटचं युनिट अँपियर. देन नेक्स्ट फ्लक्स. तर फ्लक्सचं युनिट जे आहे वेबर. देन नेक्स्ट जे आहे कंपॅरिझन पॉईंट, द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन डिसाइड्स द करंट इन कंडक्टर. तर याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये इलेक्ट्रॉन्स किंवा होल्सवरती काय असणार आहे, करंट जो आहे तो तुमचा डिपेंड असणार आहे. देन मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय, मॅग्नेटिक फ्लक्स आपण कन्सिडर करतोय. तर दॅट इज द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स डिसाइड्स द फ्लक्स. देन नेक्स्ट जे आहे पॅरामीटर इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आपण काय रेजिस्टन्स कंपोनंट जो आहे करंट अपोजिशन पर्पजसाठी यूज करतो. देन इन मॅग्नेटिक सर्किटमध्ये दॅट इज रिलक्टन्स पॅरामीटर जो आहे दॅट इज अपोज्ड बाय मॅग्नेटिक पाथ टू द फ्लक्स. युनिट जे आहे अँपियर टर्न्स पर वेबर मेन्शन केलेलं आहे. तर इथं इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किटमधलं कंपॅरिझन. नंतर रेजिस्टन्सचं इक्वेशन जे आहे ते आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये स्टडी केलेलं आहे. दॅट इज R इज इक्वल टू रो एल डिवायडेड बाय ए ने काय करतो करंट रेजिस्टन्स जो आहे सर्किटमधला रिप्रेझेंट करतो. तर आर जो आहे दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ अँड आर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया, दॅट इज आरचं इक्वेशन. नंतर आपण रिलक्टन्सची डेफिनेशन स्टडी केली, दॅट इज एस इज इक्वल टू एल अपॉन म्यू झिरो म्यू आर इंटू ए. तर रिलक्टन्स जो आहे दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ असणार आहे आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू काय असणार आहे, तर परमियाबिलिटी जी आहे म्यू झिरो म्यू आर ने रिप्रेझेंट केली आहे. परमियाबिलिटी किंवा रिलेटिव्ह परमियाबिलिटी ॲज वेल ॲज दॅट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया ए जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. नंतर नेक्स्ट जे आहे करंट पॅरामीटर जो आहे, तर इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये करंट जो आहे आपण EMF डिवायडेड बाय रेजिस्टन्सने काय करणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे. मॅग्नेटिक सर्किटमध्ये फ्लक्स जो आहे तो आपण कॅल्क्युलेट करणार आहे. तर फ्लक्स मीन्स व्हॉट, MMF डिवायडेड बाय रिलक्टन्सने काय करणार आहे, सर्किटमधला फ्लक्स जो आहे तो कॅल्क्युलेट करणार आहे. देन नेक्स्ट पॅरामीटर जो आहे कंपॅरिझनमध्ये करंट डेन्सिटी. तर करंट डेन्सिटी जी आहे डेलने रिप्रेझेंट केलेली आहे, दॅट इज I अपॉन ए ने रिप्रेझेंट केली आहे. देन मॅग्नेटिक सर्किटमध्ये फ्लक्स डेन्सिटी आपण डेफिनेशन स्टडी केली आहे, दॅट इज B इज इक्वल टू फाय अपॉन ए. वेबर पर मीटर स्क्वेअरमध्ये आपण काय फ्लक्स डेन्सिटी जी आहे ती मेजर करतो. द नेक्स्ट जे आहे कंडक्टन्स इज रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. तर इक्वेशन जे आहे ते आपण आरचं स्टडी केलं सेम,
की कंडक्टन्स जो आहे इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये कंडक्टन्स पॅरामीटर आपण मेजर करतो, त्याच्यानुसार कंडक्टन्स जो आहे दॅट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रेजिस्टिव्हिटी. देन मॅग्नेटिक सर्किटमध्ये आपण काय परमियन्स जे आहे, तर नेक्स्ट युनिटमध्ये कंडक्टिव्हिटी परमियन्स जे आहे पॅरामीटर आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. इथं फक्त कंपॅरिझनमध्ये नोट केलेलं आहे. तर परमियन्स जे आहे दॅट इज रेसिप्रोकल ऑफ रिलक्टन्स. तर 1/s ने काय केलेलं आहे, रिलक्टन्स जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. देन नेक्स्ट कंपॅरिझन पॉईंट जो आहे किर्चॉफ्स करंट अँड व्होल्टेज लॉ जो आहे दॅट इज ॲप्लिकेबल टू इलेक्ट्रिकल सर्किट. देन मॅग्नेटिक सर्किटमध्ये किर्चॉफ्स MMF लॉ अँड फ्लक्स लॉ इज